नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। जीवन गाणे गातच राहावे। बारीक सुकट बघा किती सफेद सफेद आई सुकट। ग्रामदेवता आई समजा देवीच्या चरणी नतमस्तक होऊन आपण तांबडी डोंगर पाहण्यासाठी जातोय। आता त्यांचं रिपेअरिंग चालू आहे, सगळं रिपेअर करताना शिलाई मशीनचं वगैरे। तांबडी डोंगरावर यायची मजा काही वेगळीच आहे, एक निराळीच मजा असते। असं वाटतं की घनदाट जंगलात आलेलो आहे की काय। पण जो तांबडी डोंगरावरचा जो वारा आहे तो वारा सुद्धा छान लागतो इथे। बघा किती छान अशी ही नारळ सुपाऱ्यांची बाग दिसते आणि आपला अथांग पसरलेला हा समुद्र किनारा। झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, जीवन गाणे गातच राहावे, जीवन गाणे। नमस्कार मंडळी, कशात सर्वजण? मी जीवन, आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। नवीन वर्षाची पहाट सुरुवात झालेली आहे, 1/1/2026। कालचाच आपला व्हिडिओ तुम्ही पाहिलात। आपली ग्रामदेवता आई समजा देवीचं पण छान असं दर्शन घडवलंय आणि पेशव्यांचं जे स्मारक बनतंय ते सुद्धा कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं। तुम्ही बघितला नसाल तर कालचा व्हिडिओ पहा। मी आपलं रेस्टॉरंटसुद्धा छान, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आपलं द लँटन फॅमिली रेस्टॉरंटसुद्धा छान असं झालेलं आहे। श्रीवर्धनकरांचं आणि तुमचं सर्वांचं प्रेम आहे। भरपूर माझे सबस्क्रायबरसुद्धा आमच्या या रेस्टॉरंटमध्ये आलेले होते आणि त्यांनीसुद्धा आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत, आशीर्वाद दिलेले आहेत। आमच्या आईबाबांची पुण्य आहे, आमचे बाबासुद्धा आहेत। आणि तुम्हाला माहिती असेल आईचं मे महिन्यात हे झालं, आई आपल्यापासून दूर गेलेली आहे आणि आई आता इथेच आहे असं वाटतं आम्हाला की खरंच आईचं प्रेम आता आम्हाला जास्तच कळून येते। कारण का आता नवीन वर्ष आहे, नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे आणि तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आपला जीवनच्या परिवाराला आहे। आणि सगळ्यांना भार्गवी आणि निकिता जान्हवी शाळेत गेलेली आहे। जान्हवीची सकाळची शाळा असते आणि हिची दुपारची शाळा असते। ही 9वीला आहे, दुपारची शाळा असते। बाबा आहे तिथे आणि सर्वांना आपण पहिल्यांदा शुभेच्छा देऊया। नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। येणार हे वर्ष सर्वांना सुखाचं, आनंदाचं आणि भरभराटीचं जावो ही समर्थांनी प्रार्थना। हीच प्रार्थना आहे की येणारं हे नवीन वर्ष 2026चं वर्ष आणि येणारे सर्व वर्ष सगळ्यांना आनंदाचं, भरभराटीचं आणि प्रेमाने जावं। खरंच कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं झालं गेलं म्हणजे झालं ते न्यूनपणे झालं। आता तरी ब्राह्मणे शाणे करावे, कारण का आपल्याकडून सुद्धा काही चुका होत असतात, माझ्याकडून होत असतात, सर्वांकडनं होत असतात। पण झालं गेलं विसरून जायचं असतं आणि वर्तमान काळात आपण आता जगायचं आहे आणि वर्तमान काळ आपण चांगलं, सुखी, समाधानी आणि दुसऱ्याला काही देतोय हेच आपण बघायचं आहे। कारण का समर्थांनी सुद्धा आणि सर्वांनी संतांनी म्हटलेलं आहे की घेता 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 देता पण आलं पाहिजे, म्हणजे घेता घेता देणाऱ्याचे हातच घ्यावे। खरंच पुन्हा एकदा सर्वांना या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतोय। आणि मी आता भार्गवी आता शाळेत जाणार आहे, दुपारची आता तिची पण शाळा आहे आणि आता मी निघणार आहे तो म्हणजे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तो म्हणजे श्रीवर्धनचा तांबडी डोंगर। पण मी आता दुपारी जाणार आहे कारण का निकिता म्हटली, कारण का आज पॅकिंग करायची आहे। आज पोस्ट ऑफिस चालू आहे, कुरिअर पण चालू आहे। आम्ही कुरिअरद्वारे, पोस्टाद्वारे तुमच्यापर्यंत आमचं जे व्यवसाय, आमचं पारंपरिक व्यवसाय, आमचा कोळी समाजाचा हा पारंपरिक व्यवसाय आम्ही अजूनसुद्धा जतन करून ठेवलेला आहे, तो म्हणजे तुमच्यापर्यंत देशाच्या आणि विदेशाच्या कानाकोपऱ्यात आम्ही पोचवण्याचा प्रयत्न करतोय। निकिता भरपूर मला मदत करत असते, बाबा मदत करत असतात, जान्हवी भार्गवीसुद्धा मला मदत करत असतात। ते म्हणजे आपल्यापर्यंत सुकी मासळी पोचवण्याचं। आता आमचं पॅकिंग डिपार्टमेंट इकडे आहे, इकडे तुम्हाला काही दिसतील, आमचं इकडे आतमध्ये पॅकिंग डिपार्टमेंट आहे। आपले ते पॅकिंग आणणार निकिता आणते पॅकिंग वगैरे, सोडे, बोंबील, आंबाड अशी विविध पॅकिंग्ज असतात आमच्या। भार्गवीसुद्धा कधी कधी आम्हाला पॅकिंग करून देत असते, पण आम्ही तिचा अभ्यास वगैरे असतो, त्यांना सांगतो की तुम्ही जास्त लक्ष अभ्यासाकडे वगैरे द्या। बाबा आहेत, बाबा भरपूर आम्हाला म्हणजे बाबांनी पहिल्यापासून म्हणजे आम्ही शाळेत असल्यापासून आम्हाला एक दुकान टाकून दिलं होतं की सुक्या मच्छीचं। हे बघा निकिताने आणलेत, पॅकेट्स आणलेले आहेत बघा, हे बोंबील आणलेले आहेत बघा। हे बोंबील तुम्हाला अर्धा किलो, 1 किलो काही पाहिजे असेल तर ते मिळतं। आणि इकडे तुम्हाला मी दाखवते, ही बघा, ही दाखवते निकिता, सुकट दाखवते। सुकट आहे, बारीक सुकट बघा किती सफेद सफेद आहे ही सुकट। ही 1 किलोची आहे ना, हे 1 किलोचं पॅकेट आहे। आणि अजून काहीतरी निकिता दाखवते, सोडे, तुमचे खास सोडे, उभे सोडे। हे बघा,
हे उभे सोडे आम्ही सर्वांपर्यंत पोचवतोय, कारण का भरपूर लोक या सोड्यांना मागणी करतात. हल्ली काहीकांना गोल सोडे खायची सवय झालेली. गोल सोडे म्हणजे ते नुसते सोलतात आणि वाळत टाकतात, ते आकसतात, गोल होतात, पण ते रात्रीवर पाण्यात भिजत ठेवतात, बर्फाच्या पाण्यात भिजत ठेवतात, त्याच्यामुळे ते तुम्हाला सफेद सफेद दिसतात. आणि अजून एक दाखवते ती म्हणजे ही बघा, ही आंबाडचं पॅकेट बघा, ही बघा, ही आंबाड आहे आणि अशी पॅकिंग करत असते, निकिता पॅकिंग करत असते. हिचा एक सकाळचा नित्य हे चालू झालेलं आहे की सकाळी पूजा वगैरे आटपली, शाळेत वगैरे गेल्या की पॅकिंग करायला आम्ही बसतो आणि नंतर हे कुरिअर आणि पोस्ट होत असतं. पण काही जण भरपूर जण फोन करत असतात, कधी कधी उचलला जात नाही फोन वगैरे, कारण का आम्ही कामामध्ये असतो, पॅकिंग करत असतो. कधी कधी लिलावाला जावं लागतं, आम्हाला लिलावात वगैरे जावं लागतं आणि रेस्टॉरंटमध्ये सुद्धा असतो. फार गर्दी म्हणजे नाताळची सुट्टी पडलेली आहे, भरपूर जण आपल्या रेस्टॉरंटला सुद्धा भेट देतात. श्रीवर्धनकर येत आहेत आणि पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतोय. मी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तो म्हणजे आपला तांबडी डोंगर. तांबडी डोंगर बोलल्यानंतर मी लहानपणी तिथे पतंग उडवायला जायचो, पण त्या डोंगरावरना आपल्याला संपूर्ण श्रीवर्धन दिसतं. श्रीवर्धन दिसतं म्हणजे घरं तर भरपूर आहेत, म्हणजे जवळजवळ नाही म्हटलं तर 13,000ची वस्ती, 13,000चं ही लोकसंख्या असलेलं हे श्रीवर्धन गाव आमचं. पण त्याच्यामध्ये त्या झाडांमध्ये म्हणजे आमचं नारळ सुपाऱ्यांच्या या दडलेली ती घरं आणि तिथून समुद्र किनारा आणि समुद्राचं पाणीसुद्धा छान दिसतं आणि तिथून आपलं श्रीवर्धनचं एसटी स्टँड, संपूर्ण श्रीवर्धनची बाजारपेठ आज आपल्या व्हिडिओमार्फत पाहता येईल. चला तर आपल्या या व्हिडिओला तुम्ही बनून राहा आणि श्रीवर्धनचा तांबडी डोंगर बघा. पण मी आता दुपारी जाणार आहे. निकिता बोलते थोडा वेळ थांबा, जरा कुरिअर करायचं आहे आणि हे करायचं आहे, पोस्टामध्ये सुद्धा जायचं आहे. खेडोपाडी बघा, जिथे जिथे कुरिअर सेवा नसते तिथे तिथे आम्ही पोस्टाने ही सेवा देतो आणि लोकांपर्यंत ही सेवा पोचते. चला तर तुम्ही सुद्धा आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा, मी नंबर देतोय, तुम्हाला सुद्धा ऑर्डर करायची असेल तर. चला, तांबडी डोंगरवर मी आता दुपारी जाणार. आता आमची पॅकिंग डिपार्टमेंट इकडे पॅकिंग होत आहे. पुन्हा एकदा मी दाखवतोय आपल्याला, ते म्हणजे हे सोडे याला मागणी भरपूर आहे. सोड्यांची ऑर्डर करायची असेल तर मी नंबर देतोय. चला आपल्या व्हिडिओला बनवून राहा. आणि बाबा इथे मोबाईलमध्ये काहीतरी बघतायत बघा. बाबांचं सांगायचं म्हटल्यानंतर आम्हाला भरपूर मदत करत असतात. म्हणजे सुकी मच्छी म्हणजे त्यांनी कामावर असून BSNLला बाबा कामाला होते, पण तरीसुद्धा कामावर जाता जाता ते सोडे आणायचे. सोडे सगळे आमच्या घरातनं इकडनं तिकडनं सोडे ढीक मांडायचे आणि आम्ही ते पॅकिंग करायचो. आणि बाबा त्या टायमामध्ये म्हणजे त्यांच्या ड्युटीवर जाण्याच्या आधी ते पिशवी घेऊन सगळीकडे त्यांच्या ज्या ओळखीच्या आहेत, त्यांनी ज्या ज्या लोकांनी ऑर्डर दिलेले आहेत ते पोचते करायचे. आणि तिथपासून आम्हाला ही सवय लागलेली आहे आणि आपल्यापर्यंत सुकी मच्छी आम्ही पोचवतोय. देश विदेशात जाते. आणि गेल्या वर्षी 2025चा पण वर्ष चांगला रिस्पॉन्स होता, ऑर्डर्स चांगल्या होत्या आणि आज भरपूर आले. जगभरात आमचा हा व्यवसाय पसरलेला आहे हे तुमच्या आशीर्वादामुळे. आणि आज 1 तारीख आहे, पण 1 तारखेला सुद्धा आता ऑर्डर्स चालू आहेत आमच्या. मेसेजेस येत आहेत, फोन येत आहेत सगळ्यांचे. तुम्ही जास्तीत जास्त मेसेज करा व्हॉट्सअपला, तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. आणि आम्ही रेट वगैरे पाठवतो, त्याचे मच्छीचे फोटो, आत्ताचे जे फोटो काढतो आणि ते पाठवतो आणि त्याचे रेटसुद्धा पाठवतो. त्याच्यामुळे जास्तीत जास्त मेसेज करत राहा. फोन कधी उचलला नाही तर असं समजू नका की फोन उचलत नाही. आम्ही लिलावात असतो, लिलावात जावं लागतं, बोटींमध्ये हे करावं लागतं आम्हाला. त्याच्यानंतर आपलं रेस्टॉरंट आहे, पॅकिंग चालू असतं. त्याच्यामुळे तुम्ही मेसेज करा. तुम्हाला आजसुद्धा बघा भरपूर ऑर्डर्स आलेल्या आहेत आणि तिच्या पॅकिंग ह्या बनत आहेत. आजसुद्धा मला ती बोलते की आता तुम्हाला पोस्टात जावं लागणार आहे. मी पहिलं पोस्टात जातोय आणि त्याच्यानंतर मी जाणार आहे तांबडी डोंगरावर. चला तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत बनून राहा. आज श्रीवर्धनचं हे आपल्या ग्रामदेवता आई सोमजा देवीच्या वरच्या साईडला असलेलं तांबडी डोंगर आज पाहता येईल तुम्हाला. चला मंडळी, तांबडी डोंगरावर आपल्याला जायचं आहे आणि आज तुम्हाला तांबडी डोंगर दाखवणार आहे. पण मी त्याच्या आधी जाऊन आलोय ते म्हणजे आपल्या सुक्या मच्छीची पार्सली म्हणजे कुरिअर आणि पोस्ट करून आलो आणि नंतर जेवलो. आणि आत्ता जवळजवळ 3:30 पावणे 4 होत आलेले आहेत आणि मी आलेलो आहे तांबडी डोंगरावर जाण्यासाठी. ते पण आपल्या श्रीवर्धनच्या मध्यवर्ती ठिकाणी आपली ग्रामदेवताई सोमजा देवीच्या या प्रांगणात आहे आता. कारण याच्या म्हणजे सोमजा देवीच्या वरचा जो डोंगर आहे तो तांबडी डोंगर म्हणून श्रीवर्धनमध्ये प्रसिद्ध आहे. आणि तिथे जाण्यासाठी 3-4 वाटा आहेत. ते म्हणजे एक या साईडून म्हणजे मंदिराच्या शेजारून सुद्धा वरच्या साईडनी तुम्ही जाऊ शकता.
आणि दुसरी वाट आहे ती म्हणजे छत्रपती शिवाजी चौकातून तुम्ही जे संत रोहिदास नगर आहे तिथून सुद्धा तांबडी डोंगरावर जाता येतं आपल्याला. आणि एक छोटीशी गल्ली इथे सुद्धा आहे बघा, ही इथे डोळस परिवार राहतात आणि याच्या बाजूला एक छोटीशी गल्ली आहे, तिथून सुद्धा जाऊ शकता. आणि चौथी वाट आहे ती म्हणजे आई काळेश्वरीची मंदिराची जी वाट आहे तिकडून रस्त्यापासून तिकडून तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. सकाळी जाऊ शकता, दुपारी थोडंसं ऊन असतं. आता मी जाता तुम्ही पण एक काम करा की इथे मी गाडी लावले, स्कूटी लावले, पाण्याची बॉटल तुम्ही सुद्धा पाण्याची बॉटल घेऊन जा, कारण का थोडंसं दम लागला बसू शकता. छान असं तांबडी डोंगरावरून निसर्ग निहाळता येतो, आपला संपूर्ण श्रीवर्धन निहाळता येतो. त्याच्यामुळे व्हिडिओला तुम्ही बनवून राहा. चला वेळ न दवडता आपण सुद्धा आता चालायला लागूया. आपण या गल्लीतून न जाता इथून या रस्त्याने जातोय आणि रस्त्यातून जिथे साळीवाडा आहे त्या साळीवाड्यातून जाणार आहोत आपण. दाखवतो मी आपल्याला कशा पद्धतीने जायचं आहे. तर चला आईला नमन करूया आपण आणि जाऊया तांबडी डोंगरावर. ग्रामदेवता आई सोमजा देवीच्या चरणी नतमस्तक होऊन आपण तांबडी डोंगर पाहण्यासाठी जातोय. तांबडी डोंगरावर जाताना तुम्ही 3-4 वाटा मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत आणि त्याच्यातलीच ही एक चौथी वाट आहे, तिकडून जातोय आपण. हे श्रीवर्धनची बाजारपेठ आपल्याला पाहायला मिळते, मध्यवर्ती ठिकाण आहे हे. आणि साळीवाडा मार्गे म्हणजे जिथे आईची बहीण काळेश्वरी देवी आहे तिचं मंदिरसुद्धा लागतं तांबडी डोंगरावर जाताना. आपल्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये तांबडी डोंगर आहे, पण तुम्ही जाताना सकाळी वगैरे जाऊ शकता. हे बघा इथे एक सिव्हिल हॉस्पिटल आहे, उपजिल्हा रुग्णालय आहे आणि आईचं मंदिर अगदी अंतरावर, हाकेच्या अंतरावर. आणि इथून हा रस्ता गेलेला आहे बघा, हा रस्ता आतमध्ये गेलेला आहे. इथे बोर्डसुद्धा तुम्हाला दिसेल, साळीवाडा काळेश्वरी मंदिर मार्ग. आणि आमचे मित्र आहेत, यांचं टेलरिंगचं दुकान आहे आणि शिलाई मशीन वगैरे रिपेअरिंग करतात. हे बघा आता त्यांचं रिपेअरिंग चालू आहे, सगळं रिपेअर करता ना शिलाई मशीनचं वगैरे. या दादांनासुद्धा येऊन तुम्ही भेटू शकता. तुम्ही हे आपले मित्र आहेत. आणि साळीवाडा मार्गे तुम्ही तांबडी डोंगरावर जायचं आहे. छान अशी ही लोकवस्ती आहे, अतिशय प्रेमळ माणसं आपल्या या श्रीवर्धन गावामध्ये पाहायला मिळतातच आपल्याला. आणि आपल्याला भरभरून प्रेम तुमच्या सर्वांकडून मिळतं आहे. आज 1/1/2026 आणि आमच्या काकू आहेत बघा, काम करतायत संध्याकाळी बघा या वयातसुद्धा. नारळाच्या बघा, या बघा नारळ जे सोलतात आणि जाळण्यासाठी ना काकू, जाळण्यासाठी हे बघा. चूल आहे का तुमची? चूल आहे, चूल आहे. हां इकडे चूल दाखवत आहेत बघा, ही बघा इकडे चूल आहे काकूंची, पाणी वगैरे तापवतात. चला आपण तांबडी डोंगरावर चाललो आहे. इकडे भोगल काकीसुद्धा आहेत, या बघा काकी आहेत. काय निवडत आहे? गहू निवडत आहेत. काका आहेत, भोगल काका आहेत बघा. सगळे आपले हे वडील बंधू सगळे आपल्याला पाहायला मिळतात. साळीवाडा आहे हा आणि इथे पोद्दार चाळ म्हणून प्रसिद्ध आहे. काकूसुद्धा आहेत. इथून तुम्ही छान असं तांबडी डोंगरावर जाऊ शकता. तुमची गाडीसुद्धा पुढपर्यंत नेऊ शकता तुम्ही, 2 व्हीलर 4 व्हीलर. आणि श्रीवर्धनमध्ये प्रसिद्ध असलेली ही पोद्दार चाळ, ही बघा इथे नावसुद्धा पुसटचं दिसतंय. फार जुनी ही पोद्दार चाळ आहे. इथे सुद्धा भरपूर जण अजूनसुद्धा राहतात. हे बघा पोद्दार चाळ, ही पोद्दार चाळ आपल्याला पाहायला मिळते. इथे वाणी परिवारांचं हे घर आहे. आता दुपारची वेळ आहे, जवळजवळ 3:30-4 वाजायला आलेत. त्यामुळे बहुतेक जण झोपी गेलेले असतील, कामात असतील. चला आपण जातोय. पूर्वी अतिशय घनदाट जंगल होतं या ठिकाणी, पण आता लोकवस्ती वगैरे आपल्याला दिसते इथे. आईची बहीण काळेश्वरी देवी हिचं मंदिरसुद्धा या तांबडी डोंगरावर जाताना वाटेमध्ये लागतं. आपण त्या मंदिराचं सुद्धा दर्शन करणार आहोत. इकडे सुद्धा लोकवस्ती आहे बघा आणि इकडून हा रस्ता गेलेला आहे. आणि इकडे बोर्ड दिसतोय बघा आपल्याला, काळेश्वरी मंदिर हे बघा, आई काळेश्वरीचं हे मंदिर. आणि गुरवाळी नूतन मंडळाचं हे सभागृहसुद्धा पाहायला मिळतं इथे. इथूनच आपल्याला सरळ जायचं आहे. आपल्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये होतं की देव पारधीला जातात तेव्हा भैरवनाथ जे आहेत, श्री कालभैरवनाथ, ते या ठिकाणी येतात बघा. या ठिकाणी त्यांची पालखी येते आणि आतमध्ये जंगलामध्ये त्या ठिकाणी पूजन वगैरे होतं आणि
देव पारधीला जाताना आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला ही कंपाऊंड वॉल दिसते बघा. आई काळेश्वरी देवीच्या मंदिराची ही कंपाऊंड वॉल आहे. आईचं मंदिरसुद्धा फार प्राचीन आहे आणि महामुनी अगस्तीने स्थापन केलेलं आपली ग्रामदेवता आई सोमजा देवीची ही बहीण आईच्या मंदिराचं हे नूतनीकरण होते, जे आपल्याला पाहायला मिळते बघा लांबूनच. कौलारू बघा, कोकणातली सगळी मंदिरं तुम्हाला पाहायला मिळतील ती म्हणजे कौलारू मंदिर आईचं. आणि मंदिराची डागडुजीसुद्धा होते. हे आईचं मंदिर आहे. बाहेरूनच आईचं दर्शन करूया. मंदिराचं हे नूतनीकरण होते बघा. आई काळेश्वरी देवीच्या आपण चरणाजवळ नतमस्तक होतोय आणि निघालेलो आहोत तांबडी डोंगरावर. चला आपण तांबडी डोंगरावर आता आपली सुरुवात होणार आहे आणि कसरत होणार आहे, ती म्हणजे डोंगरावर चढण्याची. बघा इथे तुम्ही गाडीसुद्धा आणू शकता. हा रस्ता झालेला आहे. पूर्वी घनदाट जंगल असायचं. त्या जंगलातून सुद्धा आम्ही पायवाट करून पुढे जायचो आणि करवंद आणि बोंडंसुद्धा असायची. बिबवा तुम्हाला माहिती असेल, कुणाला माहिती असेल तर कमेंट्स करा. बिबवा आणि ते बोंड वगैरे आणण्यासाठी, करवंद आणण्यासाठी इकडे डोंगरावर जायचो आम्ही. कैऱ्या वगैरे खायचो. मंदिराचा पाठचा परिसरसुद्धा आपल्याला छान असा दिसतोय बघा. आणि हा रस्ता बघा, पुढे ती धोंडगल्ली जी आहे आई सोमजादेवीच्या मंदिराच्या वरच्या साईडला, तिकडे हा रस्ता गेलेला आहे. आणि इथून आपल्याला आता चालत जायचं आहे बघा. इथून वाट आपल्याला दिसेल बघा, ही बघा, इथून अशी वाट आहे. चला आपण चालत आता जाणार आहोत. थोडंसं दम लागला का तुम्ही बसू शकता. मी पाण्याची ही बॉटल आणलेली आहे. चला तुम्हीसुद्धा माझ्यासोबत आपल्या या व्हिडिओला बनवून राहा. बघा पायवाट कसं आहे आणि हा घनदाट जंगल बघा. म्हणजे याच्यावरून तुम्ही अंदाज करू शकाल की इथे पूर्वी किती घनदाट जंगल असेल. पण तांबडी डोंगरावर यायची मजा काही वेगळीच आहे. एक निराळीच मजा असते. रस्ता बघा, ही पायवाट मी तुम्हाला दाखवतो. छान अशी पायवाट आपल्याला दिसते. वरती झाडेसुद्धा लावलेली आहेत. हे बघा, काही लोक वरती गुरं वगैरे चरण्यासाठी नेतात. ही पायवाट, डोंगरातली पायवाट, छान अशी ही पायवाट. आपण सुद्धा केव्हा आला असाल तांबडी डोंगरावर तर जरूर कमेंट्स करा की तुम्ही सुद्धा ट्रॅकिंग करण्यासाठी किंवा फिरण्यासाठी तांबडी डोंगरावर आलेला आहात ते. चला आता आपण चढू या डोंगर. इथून सुद्धा मी थोडासा नजारा दाखवतो आपल्याला. हा बघा, आत्तासुद्धा समुद्र दिसतोय. सूर्य बघा, छान असा सूर्य. आणि सूर्यास्त होताना सुद्धा संध्याकाळी जवळजवळ 6:30 पावणे 7च्या दरम्यान दिसतो आपल्याला. चला आपण डोंगर चढूया आधी. डोंगर चढता थोडंसं आराम करावंसं वाटलं, कारण का जेवलो आणि थोड्या वेळाने मी निघालो आहे. आणि अजूनसुद्धा आपल्याला वरच्या साईडला जायचं आहे. ते बघा तिकडे जायचं आहे. इकडून आपण असं आलेलो आहे, इकडून खालच्या साईडून. आणि मी मगाशीच म्हटलं आपल्याला की पाण्याची बॉटल घेऊन या. मी थोडंसं पाणी पितो. तुम्हीसुद्धा पाणी किंवा काही खाण्याच्या वस्तू असतील त्यासुद्धा घेऊन येऊ शकता. फक्त स्वच्छता राखा. कुठेही गेल्यानंतर आपणसुद्धा एक कॅरी बॅग कॅरी करायची आहे. स्वच्छता राखायची आहे कुठेही गेल्यानंतर. चला आता हा वरती चढायचं आहे. तुम्ही उसंती घेऊ शकता. इथे बसण्यासाठी मोठे मोठे हे बघा दगड वगैरे आहेत. तुम्ही तिथेसुद्धा आराम करू शकता. झाडांची ही सावली आहे बघा, ही झाडं आहेत, तिथेच मी येऊन बसलेलो आहे. चला आता आपण वरच्या साईडला चढूया. डोंगर वरती चढत आलेलो आहे आणि आपण आता पोचलेलो आहोत तांबडी डोंगरावर. आणि इथून मी आपल्याला दाखवणार आहे तो म्हणजे श्रीवर्धनचा हा संपूर्ण निसर्ग. ही सपाटी बघा, डोंगरावरची सपाटी. आणि हा खालचा भाग जो आहे जिथून आपण आलेलो आहे. इथे काही मुलं आता होती, ती आता वरच्या साईडला गेलेली आहेत तिकडे. मी तुम्हाला सांगतो, मी शाळेत असताना सुद्धा इकडे यायचो. आणि आपण आता समोरच्या टोकावर जाणार आहोत. इकडे चढून आलेलं आहे.
पण या साईडला बघा श्रीवर्धनचा एक भाग इकडे सुद्धा दिसतो आपल्याला. आणि ती खाडी जी मुळगाव कोळीवाड्यातून आलेली ती खाडी आहे. आणि पलीकडचा हरिहरेश्वरचा जो डोंगर आहे रस्ता काळिंजे गाव दिसतो आपल्याला. आणि इकडून आपला अथांग पसरलेला हा समुद्रकिनारा. चला ही सपाटी बघा, तांबडी डोंगरावरची ही सपाटी बघा, छान किल्ल्यासारखं. म्हणजे तुम्ही प्रतापगडावर वगैरे गेला असाल किंवा वेगवेगळ्या किल्ल्यांवर, तर तसा हा आपला तांबडी डोंगराचा भाग. आणि वरच्या साईडून सुद्धा निसर्ग जो दिसतो निहाळता येतो तो सुद्धा निराळाच असतो. चला इकडे काही झाडे वगैरे लावलेली आहेत. इकडे श्रीवर्धनचा एक भाग. पण तुम्हाला मगाशीच सांगितलं इंट्रोडक्शनच्या वेळी की नारळ सुपाऱ्यांची आमची बाग. या बागेमध्ये दडलेली ही घरं बघा, घरं भरपूर आहेत पण ती दिसत नाहीत. आणि इकडे आपल्याला ही बघा चरायला आणतायत बकऱ्या. आपले काका आहेत, रमेश काका आहेत बघा. हे बघा बकऱ्या चरायला दररोज आणता काका, दररोज आणतात. ह्या बघा किती बकऱ्या आहेत. आणि त्यांच्यासाठी राघू कुत्रा पण आहे त्यांच्यासोबत. 2 कुत्रे आहेत. हे बघा इथे पण आहे हा कुत्रा, हा बघा कुत्रा दिसतोय. आणि ह्या बकऱ्या ह्या बघा आपल्या जवळ येत आहेत कॅमेऱ्याजवळ. काका दररोज येतात. हे बघा रमेश काका बकऱ्या चरवायला जात आहेत. त्यांचं घर इथे खालीच आहे, इथे धोंडगल्लीमध्ये त्यांचं घर आहे. चला आपण तांबडी डोंगरावर आलेलो आहोत. आपण सुद्धा कमेंट्स करा की कसं वाटतंय ते, कारण हा निसर्ग एकदम निराळाच आहे. इथून संपूर्ण श्रीवर्धन गाव आपल्याला निहाळता येतं आहे बघा. इकडे श्रीवर्धनचा एक भाग या साईडला. आणि हा बघा हा एक राघू आला राघू कुत्रा, तो बघा भुंकतोय, आपल्याला बघून भुंकतोय तो. काजूचं झाड बघा, हे काजूचं झाड आहे. अशी विविध प्रकारची झाडे सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. बघा जांभूळ, हे जांभळाचं झाड आहे. छोटी छोटी झाडे आपल्याला पाहायला मिळतात. काजूची झाडे भरपूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. चला ही सुद्धा एक वाट आहे. ही बघा ही पायवाट, डोंगरावरच्या पायवाटी या बघा आपल्याला वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळतातच श्रीवर्धनचे पारंपरिक सण. पण हा तांबडी डोंगर जिथे आपल्याला टोकावर जायचं आहे, पुढे जायचं आहे, इकडे सुद्धा छान अशी झाडे लावलेली आहेत बघा. हे सुद्धा काजूचं झाड आहे. ही वस्ती आणि नारळ सुपारींमध्ये दडलेलं आपलं श्रीवर्धन संपूर्ण शहर आपल्याला पाहता येईल बघा. चला आपण तिकडे जाऊया टोकावर. आपण आता या झाडांमध्ये आलेलो आहोत. इकडे सुद्धा छान अशी झाडे, हे वृक्षारोपण झालेलं आहे. इथून जाऊया आपण. इथून जाता येते का बघूया आपण, कारण पुढे सुद्धा कुंपण वगैरे असेल. मी मगाशीच आपल्याला सांगितलं आहे एक वाट म्हणजे इकडून सुद्धा तुम्ही येऊ शकता. छत्रपती शिवाजी चौकातून संत रोहिदास नगर जे आहे तिथून तुम्ही असं वरती येऊ शकता. त्यानंतर आपण ज्या वाटेने आलो आहे तिथून सुद्धा तुम्ही येऊ शकता. आलो इकडे बघा, असं वाटतं की घनदाट जंगलात आलेलो आहे की काय. पण जो तांबडी डोंगरावरचा जो वारा आहे तो वारासुद्धा छान लागतो इथे. इकडनं आम्ही पूर्वी झाडी कमी होती इथे सुद्धा, पण आम्ही पतंग उडवायचो इथून. आणि काताकाती असायची आमची, कुणाचा पतंग काटतोय ते सुद्धा आमची स्पर्धा असायची. पतंगाला शेपटी लावणं, घरना भात वगैरे आणणं आणि ती शेपटी लावणं, ती सुद्धा एक मजा निराळीच असते. लहानपणीची जी मजा होती ती आत्ता हल्लीची मुलं घेत नाही आहेत. आम्ही जान्हवी भार्गवीला सुद्धा वेळोवेळी सांगत असतो की लहानपणीचे जे खेळ आहेत ते सुद्धा कसे खेळावे. इथे बघा एक नूतनीकरण झालेलं आहे. इथे पायऱ्या दिलेल्या आहेत असं खालून, म्हणजे संत रोहिदास नगरमधनं किंवा धोंडगल्लीतनं तुम्ही आलात, इकडे खाली वस्ती दिसते ती म्हणजे धोंडगल्लीची. तिकडे जाणारच आहोत आपण त्या साईडला. पण मी जातोय ते म्हणजे इथे एक गुरूंची समाधी आहे. जे केमनाईक पकाडीतले जे केमनाईक आहेत त्यांचे जे गुरु आहेत इथे बघा, इथे त्यांची समाधी आहे जी पाहायला मिळते आपल्याला. गुरूंची समाधी आहे, त्यांच्यासुद्धा चरणाजवळ आपण नतमस्तक होतोय. समाधी स्थान आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि इकडे फार जंगल झालेलं आहे, इकडून आपल्याला जाता नाही येणार आहे. आपण खालच्या साईडून जाऊया. इकडे जंगल झालं आहे, समुद्र आपल्याला दिसतो आहे, संपूर्ण श्रीवर्धन गाव मी आपल्याला दाखवणार आहे. इकडून जाऊया आपण. इकडून जाता येते का बघूया आपण.
पुन्हा बघा छान असा हा रस्ता इथे सुद्धा केलेला आहे. इथून जाऊया आपण, इथून वाट काढत जाऊया. थोडं तुम्ही कधी आलात तर बुटं वगैरे व्यवस्थित घाला, पायामध्ये पादत्राणे व्यवस्थित पाहिजेत. कारण का हे बघा तांबडी डोंगरावरनं हा नजारा बघा. श्रीवर्धन संपूर्ण गाव श्रीच्या आकारामध्ये दिसतं आपल्याला. आणि नारळ सुपाऱ्यांची झाडे. आई ग्रामदेवता सोमजादेवीचं मंदिरसुद्धा इथे आहे बघा, जे भावटे दिसतात आपल्याला. आणि ती कमान, आईचं प्रवेशद्वार जे पाहायला मिळतं आपल्याला. हे बघा संपूर्ण श्रीवर्धन गाव आणि श्रीवर्धनचा समुद्रकिनारा, हरिहरेश्वराचा डोंगर जो पाहायला मिळतो इथून आपल्याला. आणि या साईडून तुम्ही बाजारपेठ बघू शकता. चला इकडे या साईडला या आणि इकडे मी आपल्याला बाजारपेठ दाखवतो. ही बघा ही श्रीवर्धनची बाजारपेठ आहे. ही संपूर्ण बाजारपेठ आहे. तिकडे मुळगाव कोळीवाडा आहे. इकडे अजून गेलो आपण की या साईडचा म्हणजे श्रीवर्धनचं जे बस स्थानक वगैरे आहे आणि संत रोहिदास नगर आहे ते सुद्धा पाहता येतं आहे. श्रीवर्धनचं SC स्टँड आपल्याला पाहायला मिळते बघा इथून. आणि कार्यालय आहे, तहसील कार्यालय. इथून पुढे जाऊया आपण. इथून सुद्धा मी आपल्याला दाखवतो. हे बघा इथून खाली आल्यानंतर संपूर्ण व्ह्यू तुम्हाला पाहता येईल बघा. इकडून मी आपल्याला बाजारपेठ दाखवतो. ही बाजारपेठ आहे. ही वस्ती आपल्याला दिसते आणि नारळ सुपाऱ्यांच्या या बागेमध्ये दडलेली जी घरं आहेत ती आपल्याला दिसत नाहीत बघा. कारण श्रीवर्धन म्हटल्यानंतर नारळ सुपाऱ्यांची बाग बघा, किती छान अशी ही नारळ सुपाऱ्यांची बाग दिसते. आणि आपला अथांग पसरलेला हा समुद्रकिनारा, जो समुद्रकिनारा पाहता येतोय बघा आपल्याला. आणि इकडे आपल्या जीवना बंदरचा डोंगर, महाराष्ट्रातली नंबर 1 जेटी जी बनते ती सुद्धा इथून लांबून दिसते बघा. जेटी आणि इकडे हरिहरेश्वराचा हा डोंगर, जो हरिहरेश्वराचा डोंगर आणि आपली ही बाजारपेठ. इकडे खाली जी वस्ती आहे ही धोंडगल्लीची वस्ती आहे. ही बघा ही धोंडगल्ली वस्ती आहे. तेथून सुद्धा तुम्ही या तांबडी डोंगरावर येऊ शकता, इकडून येऊ शकता आणि आपण ज्या वाटेने आलो आहे तिथून सुद्धा तुम्ही येऊ शकता. असं हे तांबडी डोंगरावरना जे निसर्ग निहाळता येतो तो आपण कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा की छान असं हा श्रीचा आकार आपल्याला या तांबडी डोंगरावरून आपल्या श्रीवर्धन शहराचा जो पाहायला मिळतोय. श्रीवर्धनच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं आपलं हे तांबडी डोंगर. तांबडी डोंगरावरना श्रीवर्धन कसं निहाळता येतं ते बघा. या ठिकाणाहून ही संपूर्ण श्रीवर्धनची बाजारपेठ पाहता येते आपल्याला. इकडे नारळ सुपाऱ्यांच्या या बागेमध्ये दडलेलं आपलं श्रीवर्धनची ही जी घरं आहेत ती सुद्धा इथून बघा पुसटची घरं दिसत आहेत, पण सगळी घरं आहेत इथे. आणि इथे असलेलं हे धोंडगल्लीचं हे वस्ती जी पाहायला मिळते आपल्याला, ही धोंडगल्ली वस्ती आहे. आपली ग्रामदेवता आई सोमजादेवीच्या मंदिरापासून आपण आलेलो आहे. साळीवाड्यातून पोद्दार चाळीतून आलो आणि इथे छत्रपती शिवाजी चौकातून तुम्ही संत रोहिदास नगरातून तुम्ही वरती चढू शकता, तिथून सुद्धा येऊ शकता. असे हे विविध रस्ते आपल्या या तांबडी डोंगरावर आहेत. तांबडी डोंगर म्हटल्यानंतर लहान मुलं इथे पतंग उडवण्यासाठी, मौज मजा करण्यासाठी आणि बघा इथे झाडे वगैरे सुद्धा, वृक्षारोपण सुद्धा छान असं केलेलं आहे. आणि तांबडी डोंगर म्हटल्यानंतर श्रीवर्धनकर जरूर आवर्जून इथे येतात. आणि खास करून बघा तुम्ही कधी आल्यानंतर तर पाण्याची बॉटल घेऊन या, दम लागला तर बसू शकता तुम्ही. इथे वारासुद्धा छान असा लागतोय बघा, छान असा हा वारा लागलेला आहे, वारा सुटलेला आहे. आणि सपाटीकरण बघा, ते सपाटीकरण आहे ना, तिथे सुद्धा तुम्ही खेळू शकता. तुमच्या पूर्ण फॅमिलीला सुद्धा तांबडी डोंगरावर आणू शकता, अशी काही भीती नाही. वस्ती या ठिकाणी आहे, वस्तीसुद्धा आहे. तुम्ही ट्रॅकिंग करण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी सुद्धा येऊ शकता. असा आपला हा तांबडी डोंगर. आपल्याला कसा वाटला तो कमेंट्स करून जरूर पाठवा. आपल्या कमेंट जरुरीच्या आहेत. आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर अजूनसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा. बोला आपली ग्रामदेवता आई सोमजाई देवीचा उदो उदो, आई काळेश्वरी देवीचा उदो उदो, आई माऊलीचा उदो उदो.